ठीक आहे बघा, लेयर्ड आर्किटेक्चर असा कन्सेप्ट सांगितलाय कम्प्युटर नेटवर्क किंवा डेटा कम्युनिकेशन आणि नेटवर्किंग मध्ये. लेयर्ड आर्किटेक्चर. मग आता ते लेयर्ड आर्किटेक्चर वेगवेगळ्या टास्क आहेत. त्याला काय केलंय, लेयर म्हणजे त्या लेयरला त्या टास्क वाटून दिलेले आहेत. माहिती आपल्या सगळ्यांना 7 लेयरचे वेगवेगळे फंक्शन्स आहेत. मग काय, ट्रान्सपोर्ट ऑफ डेटा अक्रॉस द नेटवर्क फ्रॉम वन एंड टू अदर. त्यानंतर म्हणजे ह्या 3 गोष्टी तर खूप महत्वाच्या आहेत. काय करायचं, डेटा ट्रान्सपोर्ट करायचा नेटवर्कमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. दुसरं फंक्शन असं आहे किंवा दुसरी टास्क महत्वाची अशी की राउटिंग किंवा फॉरवर्डिंग ऑफ ए पॅकेट अक्रॉस ए मल्टिपल होप्स और मल्टिपल डेस्टिनेशन और मल्टिपल नोड्स असं म्हणू शकतोय. काय करायचंय, राउटिंग किंवा फॉरवर्ड त्या राऊट मधून किंवा त्या पाथ मधून पॅकेट काय झाले पाहिजेत, फॉरवर्ड झाले पाहिजेत. मग ते एक होप असेल किंवा एक नोड असेल किंवा एकापेक्षा जास्त म्हणजे मल्टिपल होप्स किंवा मल्टिपल नोड्स असतील, अशा ठिकाणी काय करायचं, फॉरवर्ड करून द्यायचे पॅकेट किंवा राउटिंग परफॉर्म करायचं. आणि तिसरी महत्वाची टास्क, ट्रान्सफर ऑफ ए फ्रेम फ्रॉम वन इंटरफेस टू अनदर. आता इंटरफेस म्हणजे काय, की तुमचं यूएसबीचा पॉइंट असतो, दॅट इज कॉल्ड ॲज इंटरफेस किंवा त्या पोर्टला, पोर्ट म्हणू शकतो आपण. त्या पोर्टला ज्या काही फ्रेम्स आहेत, जे काही पॅकेट आहे, जो काही डेटा आहे तो डिवाइड करून आलेला आहे, म्हणजे त्याला फ्रेम असं म्हटलंय. ते त्या इंटरफेसला त्या फ्रेम पास झाल्या पाहिजेत किंवा त्या तिथपर्यंत गेल्या पाहिजेत. ह्या अशा प्रकारे लेयर्ड आर्किटेक्चर मध्ये ह्या टास्क सांगितलेले आहेत. त्यामुळे आपण ते लेयर्ड आर्किटेक्चर 2 आहेत असं म्हणतोय. ठीक आहे, तर लेयर्ड आर्किटेक्चरचे ऍप्लिकेशन्स काय आहेत, तर वेब ब्राउझिंग आणि ईमेल त्याचा एक्झाम्पल आहे, त्याचा उपयोग होतो. OSI रेफरन्स मॉडेलमध्ये, TCP/IP आर्किटेक्चर मध्ये. आता हे सॉकेट API वगैरे काय तुम्हाला नाही आता लगेच लक्षात येणार, ते पुढे आहे तुम्हाला. त्याचे असे महत्वाचे फंक्शन्स आहेत लेयर्ड आर्किटेक्चर मध्ये किंवा उपयोग आहेत त्याचे. मग आणखी टर्मिनॉलॉजीज तुम्हाला काय काय माहिती पाहिजेत. क्लायंट सर्व्हर मॉडेल. ठीक आहे, आपल्या ह्या सीन मध्ये क्लायंट सर्व्हर याचा आपण खूप उपयोग होणार आहे. मला वाटतं चौथ्या चॅप्टर मध्ये याचा उपयोग होतोय, क्लायंट सर्व्हर मॉडेल. त्यानंतर क्लायंट काय असतं, सर्व्हर काय असतं, क्लायंट सर्व्हर मॉडेल काय असतं, प्रोटोकॉल काय असतात, सर्व्हिसेस म्हणजे काय, त्यानंतर लेयर्स और लेयर प्रोटोकॉल काय असतात. तर बघा, क्लायंट सर्व्हर मॉडेल, द मोस्ट टिपिकल इंटरॅक्शन बिटवीन 2 पार्टीज विदिन नेटवर्क. नेटवर्क मध्ये दोन नोड मध्ये किंवा 2 पार्टीज मध्ये, 2 वेगवेगळ्या होप मध्ये इंटरॅक्शन किंवा कम्युनिकेशन होणं, दॅट इज द क्लायंट सर्व्हर मॉडेल. मग क्लायंट काय असतो, द प्रोसेस मेकिंग रिक्वेस्ट. क्लायंटचं काय काम असतं, रिक्वेस्ट पाठवणं. सर्व्हरचं काय काम असतं, द प्रोसेस वेटिंग अँड रिसिव्हिंग रिक्वेस्ट और प्रोसेसिंग द रिक्वेस्ट अँड रिटर्निंग रिझल्ट. शॉर्ट मध्ये सांगतेय, क्लायंट रिक्वेस्ट सेंड करतो, सर्व्हर काय करत असतो, कंपल्सरी ती जी काही रिक्वेस्ट आली क्लायंट कडून त्या रिक्वेस्टला रिप्लाय देत असतो, किंवा जी काही रिक्वेस्ट आलेली आहे त्याचा जो काही रिझल्ट आहे, जी काही रिक्वेस्ट आहे ती प्रोसेस करतो इन द फॉर्म ऑफ रिप्लाय. देन प्रोटोकॉल ऑलरेडी माहितीये, सम रूल्स अँड रेग्युलेशन्स. सर्व्हिस, ए प्रोटोकॉल विल प्रोव्हाइड ए सर्व्हिस. बघा, सर्व्हरचं खूप महत्वाचं काम आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर. सर्व्हरला काय म्हणतात, सर्व्हिस प्रोव्हायडर. जी काही रिक्वेस्ट आली आहे, जी काही सर्व्हिससाठी रिक्वेस्ट आली आहे, सर्व्हिससाठी, त्या रिक्वेस्टला, ती जी काही रिक्वेस्ट आहे त्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करणं हे सर्व्हरचं काम आहे. म्हणूनच त्याला म्हणले सर्व्हर, प्रोव्हाइडिंग सर्व्हिस. ठीक आहे, मग ते सर्व्हिस कोण प्रोव्हाइड करतं, तर परत प्रोटोकॉल. सर्व्हिस प्रोव्हाइड होते पण प्रोटोकॉल म्हणजे रूल्स आणि रेग्युलेशन फॉलो करून जी काही सर्व्हिस असते ती
प्रोव्हाइड होत असते. Then layer protocol, each layer carries out a specific set of functions using its own protocol and builds on the services of the layer below. खालच्या लेयरच्या सर्व्हिसेसचा यूज करून आपल्या आपल्या लेयरवरती काय होतात, सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात विथ द हेल्प ऑफ प्रोटोकॉल, म्हणजेच काही रूल आणि रेग्युलेशन फॉलो करून. या झाल्या टर्मिनॉलॉजीज. ठीक आहे. OSI रेफरन्स मॉडेल माहिती आहे सगळ्यांना. 7 लेयर्स आहेत. ओपन सिस्टीम इंटर कनेक्शन, OSI रेफरन्स मॉडेल. It contains 7 layers. All applications are built on the top of the 7 layer, specifically on the application layer. The top 4 layers म्हणजे वरचे जे 4 लेयर्स आहेत ते काय करत असतात, एंड टू एंड, and it involves the interaction of peer entities across the network. And bottom 3 layers, खालचे 3 लेयर काय करत असतात, पॉइंट टू पॉइंट, and it involves interaction of peer entities across a single hop. सगळ्यात सोपं महत्वाचं, वरचे जे 4 लेयर्स आहेत ते काय करत असतात, एंड टू एंड सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतात. एंड टू एंड म्हणजे ह्या नेटवर्क पासून त्या नेटवर्क पर्यंत एवढंच, आणि किंवा ह्या सोर्स पासून त्या डेस्टिनेशन पर्यंत नेऊन सोडायचं जे काय असेल ते, फॉर एक्झाम्पल पॅकेट असेल. आणि हे पॉइंट टू पॉइंट काय, खालचं 3 लेयर म्हणजे पॉइंट टू पॉइंट सर्व्हिस प्रोव्हाइडर सर्व्हिस प्रोव्हाइड करतं किंवा इंटरॅक्शन करतं, म्हणजे काय, जे काही आलेलं पॅकेट आहे त्या त्या पोर्ट पर्यंत, त्या मशीनच्या पोर्ट पर्यंत नेऊन सोडणं, दॅट इज पॉइंट टू पॉइंट. हा डिफरन्स आहे. ठीक आहे. हे 7 लेयर्स आहेत OSI चे. क्विक रिव्ह्यू बघूयात कोणता लेयर काय करतोय. ठीक आहे. फिजिकल लेयर बघा, इट डील्स विथ द ट्रान्सफर ऑफ बीट्स ओव्हर ए कम्युनिकेशन चॅनल. फिजिकल लेयर 101 च्या फॉर्म मध्ये जो काही डेटा आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. देन डेटा लिंक लेयर, इट प्रोव्हाइड्स द ट्रान्सफर ऑफ फ्रेम्स. जो काही 101 च्या फॉर्म मधला डेटा त्याच्या फ्रेम तयार करायच्या आणि त्या ट्रान्सफर करायच्या. मग परत हा डेटा लिंक लेयर, लिंक म्हणजे ट्रान्समिशन लिंक यूज करून जो काही डेटा येतो, ज्या काही फ्रेम्स आहेत त्या सेंड करतो. म्हणजे काय, लिंक कशा, पॉइंट टू पॉइंट लिंक असेल, शेअर्ड मीडिया असेल किंवा वायरलेस मीडिया असेल, याचा वापर करून डेटा लिंक लेयर काय करत असतो, फ्रेम्स ट्रान्सफर करत असतो. नेक्स्ट लेयर इज द थर्ड लेयर इज द नेटवर्क लेयर. हा खूप महत्वाचा लेयर आहे. नेटवर्क लेयर, इट प्रोव्हाइड्स the transfer of data in the form of packets across the communication network. हा जो लेयर आहे तो काय करणार आहे, डेटा लिंक लेयर कडून ज्या काही फ्रेम्स आलेल्या आहेत त्या फ्रेम्स काय करणार आहे, त्याचं पॅकेट मध्ये रूपांतर करणार आहे आणि ते पॅकेट तुमचं जे काही कम्युनिकेशन नेटवर्क आहे, जो काही चॅनल आहे त्याच्यामधून सेंड करणार आहे. मग ह्या लेयरचं महत्वाचं फंक्शन म्हणजे राउटिंग आहे. राउटिंग म्हणजे आलेल्या पॅकेटला किंवा तयार केलेल्या पॅकेटला त्याचा पाथ दाखवून देणे, त्याचा मार्ग दाखवून देणे. म्हणजेच आपण सपोज एखाद्या गावाला जातो, सपोज खूप लांब गेलोय, आपल्याला तिथलं माहित नाही कुठला रस्ता कुठून आहे किंवा शॉर्टेस्ट पाथ कुठून आहे, त्याही रस्त्याने जाते त्याही रस्त्याने त्या गावाला जाणार आहे, पण नक्की कोणता जवळचा आहे तर ते आपल्याला कसं कळतं, बोर्ड लावलेले असतात बघा. त्या बोर्डवरून आपण डिफाईन करू शकतो की हा एवढं अंतर इथून पडतंय, इथून जवळ पडते. हे अशा टाइप मध्ये हे नेटवर्क लेयर काम करत असतं, की जेणेकरून आलेलं जे काही पॅकेट आहे, तयार केलेले जे काही पॅकेट आहे त्याला मार्ग दाखवणं, राउटिंग त्याला म्हणायचं. त्यानंतर कंजेशन कंट्रोल करते, म्हणजेच म्हणजे डेटा मिक्स होऊ देत नाही, कंजेशन होऊ देत नाही किंवा गर्दी होऊ देत नाही हे नेटवर्क लेयर. अशी नेटवर्क लेयरची महत्वाची कामं आपण आता बघितली. त्यानंतरचं लेयर आहे नेटवर्क लेयर नंतर ट्रान्सपोर्ट लेयर.
ट्रान्सपोर्ट लेअर काय करतं, एंड टू एंड, वरचे 3 लेअर एंड टू एंड करतात आणि खालचे वरचे 4 एंड टू एंड, खालचे 4 पॉइंट टू पॉइंट. बघा, ट्रान्सपोर्ट लेअर एंड टू एंड ट्रान्सफर ऑफ ए मेसेज फ्रॉम द सोर्स मशीन टू द डेस्टिनेशन machine, only being executed at end computer system. Here segmentation is formed, किंवा जे काही पॅकेट आहे त्याचं सेगमेंटेशन केलं जातं. परत ह्याच्यामध्ये कनेक्शन ओरिएंटेड आणि कनेक्शन लेस हा किंवा हे टेक्निक वापरून जे काही मेसेजेस आहेत ते ट्रान्सफर केले जातात. ट्रान्सपोर्ट लेअर सगळ्यात सोपं ह्याचं फंक्शन ट्रान्सपोर्ट लेअर. ट्रान्सपोर्टचा अर्थ काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणं. सेम तसं सोर्स टू डेस्टिनेशन कडे जे काही पॅकेट आहे ते कॅरी करून नेणं. ठीक आहे. आता इथं बघा, इथं थोडंसं कन्फ्युजन होतंय. आता एंड टू एंड आपण मगाशी काय सांगितलं, त्या पोर्ट पर्यंत, आणि पॉइंट टू पॉइंट सांगितलं की त्या नेटवर्क पर्यंत तिथं नेऊन सोडायचं. ते त्या नेटवर्कचं काम आहे परत ते एंड टू एंड सर्व्हिस द्यायची का कशी द्यायची ती. ठीक आहे. हे झालं ट्रान्सपोर्ट लेअर. पुढचा लेअर आहे सेशन लेअर. सेशन लेअर, it establishes and terminates connections between user and synchronizes the data exchange between them. बघा, हे सेशन लेअर काय करतं, तर सेशन क्रिएट करतं. ठीक आहे. दिलेल्या टायमिंग मध्ये जे काही पॅकेट आहे ते आलं पाहिजे, अदरवाईज ते डिस्कार्ड करायचं. का आलं पाहिजे, तर ते पॅकेट जर असं कुठंतरी फिरत बसलं तर ते करप्ट होईल आणि ते पॅकेट मग घ्यायचं का करप्ट झालेलं नाही. म्हणून त्याला एक स्पेसिफिक टाइम दिलेला असतो. त्या स्पेसिफिक टायमिंग मध्ये तेवढ्या सेशन मध्ये डेटा यायला पाहिजे, डेटा पॅकेट यायला पाहिजे. अदरवाईज सेशन लेअर काय सांगणार की बाबा कुठं तर पॅकेट करप्ट झालंय किंवा डिले झालाय त्या पॅकेटला, त्यामुळे ते डिस्कार्ड करूया. दिस इज द फंक्शन ऑफ सेशन लेअर. प्रेझेंटेशन लेअर, it provides application layer with independence from difference in the representation of data. बघा, सोपं आहे. प्रेझेंटेशन लेअर म्हणजे जो काही डेटा आहे तो प्रेझेंट करायचा, म्हणजे कन्वर्ट करायचा. ठीक आहे. डेटा कन्व्हर्जन होतं इथं. जसं मी सांगितलं की इंग्लिश आणि जॅपनीज लँग्वेज, त्यामध्ये काय सांगितलं होतं त्या एक्झाम्पल मध्ये, इकडं इंग्लिश आहे, इकडं जॅपनीज आहे. तर ह्या सेंडर साईडला जॅपनीजची इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायची आणि इकडच्या साईडला जॅपनीजची इंग्लिशची जॅपनीजमध्ये कन्व्हर्जन करून द्यायचं. हे प्रेझेंटेशन लेअरचं काम आहे. ऍप्लिकेशन लेअर, डिरेक्टली तुम्ही हा डेटा, जो काही डेटा आहे तो ऍक्सेस करू शकता. म्हणजेच ऍप्लिकेशन लेअर प्रोव्हाइड सर्व्हिसेस दॅट आर फ्रिक्वेंटली रिक्वायर्ड बाय ऍप्लिकेशन्स. फॉर एक्झाम्पल, वेब ब्राउझर्स, वेब सर्व्हर्स that is built on HTTP protocol. These are the functions of, or different functions of layers. OSI reference model layer. ठीक आहे. अजून हे परत आपल्याला डीप मध्ये होणार आहे. ठीक आहे. TCP IP ऐकून आहे सगळे. TCP IP म्हणजे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आणि इंटरनेट प्रोटोकॉल. TCP IP काय आहेत, तर ट्रान्सपोर्ट लेअर आणि नेटवर्क लेअरचे प्रोटोकॉल सेट. बघा, TCP हा ट्रान्सपोर्ट लेअरवरचा प्रोटोकॉल आहे आणि IP हा नेटवर्क लेअरवरचा प्रोटोकॉल आहे. अजून आपण पुढे बघणार आहे आपल्या ऍक्च्युअल सिलेबस मध्ये. ठीक आहे. अजून आपण ऍक्च्युअल सिलेबस स्टार्ट केलेला नाहीये. आपण हे रिव्हिजन किंवा रिवाइज करतोय प्रिव्हियस थिंग्स. ठीक आहे. प्रोटोकॉल तर माहिती सगळ्यांना काय. प्रोटोकॉल also defines the format of data that is being exchanged.
प्रोटोकॉल काय करत असतं, डेटाचं फॉर्मॅट सुद्धा डिफाईन करून देत असतं कधी कधी, ज्यावेळी तो एक्सचेंज होणार आहे त्यावेळी. डेटा हे झालं तुमचं टीसीपी आयपी मॉडेल. आणि तुमचं काय हे ओएसआय लेअर मॉडेल आणि टीसीपी लेअर असं दाखवले दोन. तर बघा इकडे 7 लेअर दाखवलेले आहेत आणि इकडं 4 लेअर दाखवलेत. नेटवर्क ऍक्सेस किंवा डेटा लिंक लेअर असं पण म्हणतात, आणि इंटरनेट ट्रान्सपोर्ट लेअर आणि ऍप्लिकेशन लेअर. हे टीसीपी आयपी मॉडेल आहे. फंक्शन त्याप्रमाणेच आहेत. दोन मिनिटं. ठीक आहे, त्या लेअरवरचे प्रोटोकॉल दाखवलेत. जे महत्वाचे आहेत ते बघा. ऍप्लिकेशन लेअर, प्रेझेंटेशन लेअर आणि सेशन लेअर ह्या तिन्हीचे मिळून प्रोटोकॉल इकडे वापरले जातात. त्यानंतर ट्रान्सपोर्ट लेअरचे हायशे राहतात. नेटवर्क लेअरचे हायशे राहिलेत आयपी, आरपी, आयसीएमपी. आणि डेटा लिंक लेअर आणि फिजिकल लेअरचे मिळून हे नेटवर्क इंटरफेस वापरला जातो. नेटवर्क इंटरफेस लेअर मध्ये काय येतं, तर लॅन, वॅन, म्हणजे कनेक्शनशी रिलेटेड हा लेअर आहे. दोन मिनिटं, स्क्रीन डिस्प्ले होत नाहीये. स्लाइड दिसतात ना सगळ्यांना? आता दिसतात? हॅलो, हॅलो. येस मॅडम. मगाशी पण दिसत होत्या ना सगळ्यांना? येस. हा, ठीक आहे. बघा, तर टीसीपी आयपी चे फंक्शन दिलेले आहेत लेअरचे, लेअर वाईज. टीसीपी आयपी प्रोटोकॉल सूटचे किंवा टीसीपी आयपी मॉडेलचे. इंटरनेट लेअरचं काम आहे पॅकेज पॅक करणं डेटा, ऍड्रेसिंग आणि राउटिंग. काय पॅकेजिंग म्हणजे आयपी ट्रान्सपोर्ट डेटा. इंटरनेट प्रोटोकॉल हा काय करतो, डेटा ट्रान्सपोर्ट करतो इन द फॉर्म ऑफ पॅकेट कॉल डेटाग्राम. देन ऍड्रेसिंग, डेटाग्राम कंटेन हेडर अँड डेटा, म्हणजेच
सोर्स आणि डेस्टिनेशन ऍड्रेस इन्क्लूड करून जो काही डेटा आहे तो सेंड करायचा. ऍड्रेस, त्याला ऍड्रेस द्यायचा, पत्ता द्यायचा त्याला. आणि राउटिंग, डेटाग्राम मे ट्रॅव्हल अलॉंग डिफरंट राउट. राउटिंग म्हणजे वेगवेगळ्या पाथमधून डेटा ट्रॅव्हल होणार. ठीक आहे. ट्रान्सपोर्ट लेअर, टीसीपी आयपीचा ट्रान्सपोर्ट लेअर काय करतो? सिक्वेन्सिंग अँड ट्रान्समिशन ऑफ पॅकेट्स, एक्नॉलेजमेंट ऑफ रिसिप्ट, रिकव्हरी ऑफ पॅकेट, एखादं पॅकेट करप्ट झाले असेल तर रिकव्हर करून द्यायचं. फ्लो कंट्रोल म्हणजेच जे काही पॅकेट आहे त्याचा फ्लो व्यवस्थित कंट्रोल करायचा. दीज आर दी फंक्शन्स ऑफ ट्रान्सपोर्ट लेअर. Application layer, it provides applications with the ability to access the services of the other layer. For example, मी google.com ला रिक्वेस्ट टाकली असेल तर google.com ला रिक्वेस्ट टाकल्यानंतर हा जो काही प्रोटोकॉल सूट आहे त्याचे सगळे नियम फॉलो करून ती जी काही रिक्वेस्ट आहे ती पुढे फॉरवर्ड होते. आणि एकदा का ते त्याचं पॅकेट तयार झालं की मग ते ऍप्लिकेशन लेअरला सांगतं की हा हे गुगलला रिक्वेस्ट आहे, हे 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 असं आहे त्याची लिंक. मग ते क्लिक करतो आपण, मग ते गुगल ओपन होतं. हे त्याच्या सगळ्या मागे ही आता जी बघितलेली बॅकग्राऊंड आहे, ओएसआय मॉडेल असेल किंवा टीसीपी आयपी मॉडेल असेल. कोणतंही काम असू द्या नेटवर्क मधलं, तुम्ही जी काही रिक्वेस्ट देता, फॉर एक्झाम्पल तुम्ही गुगल पेज सर्च केलं, गुगल पेज येतं. हे गुगल पेज यायला ह्या एवढ्या सगळ्या स्टेप कारणीभूत असतात. हे ज्या मी आता सांगितल्या 7 लेअर किंवा आता हे टीसीपी आयपी बघतोय ते. आलं लक्षात? समजलं का नाही? येस ऑर नो? हॅलो. अरे समजलं का नाही? का मला नावं घेऊन विचारायला लागल? हे जे काही आत्ता आपण बघितलं किंवा ओएसआय लेअर, टीसीपी आयपी प्रोटोकॉल सूट, ह्या सगळ्याचे फंक्शन वापरून तुम्ही ज्यावेळी नेटवर्क यूज करत असता, ऍक्सेस करत असतात, त्या नेटवर्कला किंवा ती जी काही मशीन असते किंवा तो जो काही सर्व्हर असतो, ह्या सगळ्यांना एवढ्या स्टेप्स मधून जावं लागतं. ठीक आहे. मग तुमच्या ह्या ऍडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क मध्ये काय आहे तर नेटवर्क लेअर पासूनच पुढचं इन डिटेल स्टडी त्यांनी घेतलेला आहे. नेमकं काय होत असतं? आपण म्हणतो पॅकेट सेंड होतं, म्हणजे काय होतं? कसं कसं होत असतं? मग ते पॅकेटमध्ये फ्रॅगमेंट कसे होतात, त्याचे फ्रॅगमेंट कसे पडतात, सेगमेंट कसे पडतात त्याचे, तर काय रूल फॉलो होतो, ह्या सगळा कन्सेप्ट किंवा डीप मध्ये हे सगळं आपण ह्या सब्जेक्ट मध्ये बघणार आहे. पहिला चॅप्टर आहे नेटवर्क लेअर, त्याच्यानंतर पुढच्या ट्रान्सपोर्ट लेअरचं, त्यानंतर तुमचं जे आपण म्हणतो ना राउटिंग वगैरे किंवा पाथ फॉरवर्डिंग, हे सगळं तिसऱ्या चॅप्टर मध्ये आहे. त्यानंतर तुम्ही मग हे सगळं चालत असतं तर ऍड्रेसिंग वरती चालतं. तर मग ऍड्रेसचा टाईप कोणते कोणते, तर आयपी प्रोटोकॉल 2 टाईपचे ऍड्रेसेस यूज करतो, IPv4, IPv6. ठीक आहे. अशा पद्धतीनं कन्सेप्ट आपण बघणार आहे ऍडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क मध्ये. ऍडव्हान्स कन्सेप्ट वापरल्यात किंवा डीप स्टडी केलेला आहे, त्याच्यामुळे ऍडव्हान्स नाव दिलेलं आहे सब्जेक्टला, ऍडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क. तुम्ही बेसिकली आयटी ला सेकंड इयर आयटी किंवा सेकंड इयर कम्प्युटरला च्या क्लासमध्ये असताना ह्या ज्या काही कन्सेप्ट आहे ते वरवर स्टडी केलेले आहेत. म्हणजे ऍप्लिकेशन लेअर काय करतं तर हे करतं, ट्रान्सपोर्ट लेअर काय करतं तर हे करतं काम. हे असं वरवर बघितलेलं आहे, डीप मध्ये नाही बघितलं. हे काम करतं म्हणजे ऍक्च्युअल काय होत असतं ते आता आपण या सब्जेक्ट मध्ये शिकणार आहे. दॅट इज ऍडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क. ठीक आहे. मग नेक्स्ट लेक्चरला आपण बघूयात आणखी राहिलेल्या कन्सेप्ट कुठल्या असतील त्या. 1 मिनिट, 5व्या चॅप्टर मध्ये काय बघूया किंवा पुढच्या काय कन्सेप्ट बघायचे.
ठीक आहे. या चॅप्टर मध्ये बऱ्यापैकी प्रोटोकॉल्स आहेत. हे प्रोटोकॉल आपण फक्त बघूयात जस्ट एक रिव्ह्यू म्हणून नेक्स्ट लेक्चरला, आज नाही लगेच. नेक्स्ट लेक्चरला बघूयात. प्रोटोकॉल परत आहेत आपल्याला ऍडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क मध्ये, पण बघूया थोडेफार. जेवढे माहिती आहेत तेवढे आपल्याला किंवा माहित करून घेता येतात तेवढे बघूया. ठीक आहे. ठीक आहे. 2 मिनिट मला प्रेझेंट घेऊ दे, त्याशिवाय लेफ्ट होऊ नका. Okay, I will call your roll calls. Roll number 1, Present, ma'am. 2, Present, ma'am. 3, 4 absent. 5, Present, ma'am. 6, Present, ma'am. 7, Present, ma'am. 8, Present, ma'am. 9, Present, ma'am. 10, Present, ma'am. 11, Present, ma'am. 12, Present. 13, Present. Present, ma'am. 14, Present. 15, Present. 16, Present. 17, Present. 18 absent. Present, ma'am. 19, Present, ma'am. roll number Hello, ma'am. 18, who is 18. Monali Shinde, ma'am. it? तुम्ही स्वतःचा डिव्हाइस का वापरत नाही हो? हा मॅम आम्ही येस, रोल नंबर 18. हॅलो मॅम. 19, हॅलो. Present, ma'am. 20, प्रेझेंट मॅम. 21, Present. 23, हॅलो मॅम. roll number 22, प्रेझेंट. roll number 20, roll number 22 ला कोण दिली रिप्रेझेंटी? मॅम मी दिले 22. त्याच्या आधी कोणीतरी दिली. तुम्ही 23 म्हणलेला मॅडम, मग मी दिलं. 4, 24, प्रेझेंट. 5, Present. 26, प्रेझेंट. 27, प्रेझेंट. 28. प्रेझेंट. Who is 28? मानसी कोडगर मॅम. अरे तुम्ही रोल नंबर तुमचा 12 ठेवलाय, कसं करता असं? मॅम मी आज दुसऱ्या मेलवरून जॉईन केलं लेक्चर. अरे पण 12 नंबर दिलाय तिथं, कसं करणार? कसं करता असं? करते मॅडम मी आपण ईमेल आय डीला चेंज. 29, प्रेझेंट. 30, Present. 31, प्रेझेंट. 32, 32, absent. 33, absent. 34, Present, ma'am. 5, absent. 36, प्रेझेंट. 7, प्रेझेंट. 38, प्रेझेंट. 39, absent. 40, 40, 40 आवाज येत नाही तुमचा. 41, absent. 42, absent. 43, Present, ma'am. 44, Present. 45, absent. 45, absent. 46,
46, प्रेझेंट मॅम. 47, प्रेझेंट. 48, प्रेझेंट. 49, प्रेझेंट. 50, 50, absent. 51, प्रेझेंट. 52, 52, absent. 53, Present, ma'am. 54. Present. ते रोल नंबर 50 कोण आहे त्यांना सांगा. ते लेफ्ट झालेत, प्रेझेंटी झाली म्हणून त्यांची absentee लागली. ठीक आहे. 53. अरे 55 लेक्चर करताय का गाडीवर फिरताय? नाही मॅम. काय आवाज येतोय म्हणून सांगताय. 56, प्रेझेंट मॅम. 54, 54, 54. तेजस देशमुख. प्रेझेंट मॅम. मी दिले होते ना. 56, प्रेझेंट मॅम. 57, प्रेझेंट मॅम. 58, प्रेझेंट. 59, प्रेझेंट. 60, प्रेझेंट. 61, absent. 62, absent. 63, प्रेझेंट. 64, प्रेझेंट. 5, प्रेझेंट. 6, प्रेझेंट. 7, 67, absent. 68, येस मॅडम. 69, प्रेझेंट. 70, प्रेझेंट. 71, absent. 72, absent. 73, absent. 74, प्रेझेंट मॅम. 75. प्रेझेंट. ओके. ठीक आहे. ठीक आहे. लेफ्ट झाला तरी चालेल. मॅम 32 प्रेझेंट आहे. आवाज नव्हता येत तुमचा. सॉरी, तुमचाच आवाज येत नव्हता सानिका. मॅम मला तुमचा पण आवाज येत नव्हता. मी किती वेळ मगाशी पण म्हटलं होतं हॅलो हॅलो हॅलो.